सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी या वर्षी अभ्यासक्रम बदललेला आहे आणि बदललेल्या अभ्यासक्रमानुसार अर्थात मराठी विषयाची संपूर्ण वाक्प्रचार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तो वाक्प्रचार, त्या वाक्प्रचाराचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग जो की अभ्यासक्रम 2026 मध्ये बदलला त्यानुसार आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण सुरुवात करूया. पहिला वाक्प्रचार आहे पाठपुरावा करणे. पाठपुरावा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो, सातत्याने मागोवा घेणे, सतत प्रयत्न करणे. त्याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. गावातील नदीवर पूल व्हावा यासाठी गावकऱ्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. ओके, पाठपुरावा करणे. पुढचा वाक्प्रचार आहे डोळे पाणवणे. डोळे पाणवणे म्हणजे काय की डोळ्यात पाणी येणे, दुःख होणे, डोळ्यात पाणी येणे. सासरी आलेल्या मनीषाला आईची आठवण येताच डोळे पाणवले. म्हणजे तिला काय झालं, आईची आठवण आली की तिला दुःख झालं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून डोळे पाणवणे हा वाक्प्रचार या पद्धतीने वापरला जातो. पुढे जाऊया. सैरा वैरा धावणे. सैरा वैरा धावणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो, वाटेल तिकडे धावणे, घाबरून इकडे तिकडे धावणे. घाबरून इकडे तिकडे धावणे. आणि त्याचा वाक्यात उपयोग करता येईल. शाळेच्या मैदानावर पिसाळलेला कुत्रा येताच विद्यार्थी सैरा वैरा धावू लागली. म्हणजे वाटेल तिकडे धावू लागले असा त्याचा अर्थ, सैरा वैरा धावणे. पुढे जाऊया. जीव टांगणे. जीव टांगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे, अतिशय काळजी वाटणे. आपण जीव टांगणीला लागला. टांगणीला लागला म्हणजे काय झालं, खूप काळजी वाटायला लागली. आणि त्याचा वाक्यात उपयोग या प्रकारे करता येईल. विजयला शाळेतून येण्यासाठी उशीर झाल्यामुळे आईचा जीव टांगणीला लागला. म्हणजे आईला खूप काळजी वाटू लागली. विजयला शाळेतून येण्यासाठी उशीर झाल्यामुळे आईचा जीव टांगणीला लागला. पुढचा वाक्प्रचार आहे प्रयत्नांची शिकस्त करणे. प्रयत्नांची शिकस्त करणे. आणि या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो, खूप प्रयत्न करणे. खूप प्रयत्न करणे. त्याचा वाक्यात उपयोग या पद्धतीने करता येईल आपल्याला. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माधुरीने प्रयत्नांची शिकस्त केली. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माधुरीने प्रयत्नांची शिकस्त केली म्हणजे खूप प्रयत्न केला. हा वाक्प्रचार तुमच्यासाठी नवीन आहे, बघा, वाचण्यात आला नसेल. शोभायमान होणे. शोभायमान होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो, आकर्षक वाटणे, शोभून दिसणे. शोभायमान होणे म्हणजे काय, आकर्षक वाटणे, शोभून दिसणे. आणि याचा वाक्यात उपयोग केलाय आपण. दिवाळीच्या दिव्यामुळे संपूर्ण घर शोभायमान झाले. दिवाळीच्या दिव्यामुळे संपूर्ण घर शोभायमान झाले. मित्रांनो, हा वाक्प्रचार कधी वापरला जातो तर बघा, हा वाक्प्रचार सौंदर्य, तेज आणि प्रसन्नतेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. ह्या वाक्प्रचाराचा जनरल शोभायमान होणे या वाक्प्रचाराचा याच्यासाठी वापर केला जातो, सौंदर्य, तेज आणि प्रसन्नतेचे वर्णन करण्यासाठी. पुढचा वाक्प्रचार आहे खिदळू लागणे. पुढचा वाक्प्रचार काय, खिदळू लागणे. आणि या खिदळू लागण्याचा अर्थ आहे मोठ्या मोठ्याने खदा खदा हसणे. खिदळू लागण्याचा अर्थ काय, मोठ्या मोठ्याने खदा खदा हसणे. शिक्षकांनी विनोदी चुटकुला सांगताच विद्यार्थी खिदळू लागली. शिक्षकांनी विनोदी चुटकुला, इथं थोडा उकार चुकला, पहिला उकार पाहिजे, चुटकुला सांगताच विद्यार्थी खिदळू लागली. आता मित्रांनो, जनरल हा जो खिदळू लागले हा वाक्प्रचार आहे ना, हा वाक्प्रचार बऱ्याचदा नकारात्मक अर्थाने, आपण म्हणतो काय खिदळायला लागला तर बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीने देखील हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणजे नकारात्मक दृष्टीने हसल्यावर वाक्प्रचार वापरला जातो. पुढचा वाक्प्रचार आहे मोहात पडणे. मोहात पडणे. मोहात पडणे म्हणजे मोहाचं झाड असतं त्या झाडावरून पडणे का, नाही, तर मोहात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे प्रलोभनाला बळी पडणे, प्रेमात पडणे. प्रलोभनाला बळी पडणे, प्रेमात पडणे. म्हणजे प्रलोभनाला बळी पडणे हा त्याचा अर्थ घेता येऊ शकतो, किंवा प्रेमात पडणे हा देखील त्याचा अर्थ घेता येतो. म्हणजे प्रलोभनाला बळी पडणे काय, आता तुम्हाला दोन्ही वेगवेगळे सांगतो. लोक खोट्या जाहिरातींच्या मोहात पडतात. लोक
खोट्या जाहिरातीच्या मोहात पडतात. जाहिरात बघतात, साबण लावल्याने गोरी झालं, क्रीम लावल्याने गोरी झाली. हे काय मोहात पडणं आहे, खोटं प्रलोभन आहे. ते म्हणजे प्रलोभनाला लोक बळी पडतात जाहिरातीमध्ये. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे प्रेमात पडणे. मोहात पडणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या वस्तूच्या प्रेमात पडणे, की त्याचा आपुलकी वाटणे, ती हवी हवीशी वाटणे, या दृष्टीने देखील वापरला जातो. की उदाहरणार्थ आपल्याला म्हणता येईल की समजा एखाद्या बाबीचं सौंदर्य बघून आपण त्या बाबीच्या संदर्भात मोहात पडतो. म्हणजे काय, त्या त्याविषयी प्रेमात पडतो आपण. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रचार आहे अचंबा वाटणे. अचंबा वाटणे. आपण बोली भाषेत बोलता बोलता म्हणतो अचंबित झालो मी. म्हणजे काय झालं? अचंबित झालो म्हणजे आश्चर्य वाटलं, नवल वाटणे. आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. अचंबा करणे वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. याचा आपल्याला वाक्यात उपयोग असा करता येईल, खेड्यातील सखारामला शहरातील उंच उंच इमारती पाहून अचंबा वाटला. खेड्यातील सखारामला शहरातील उंच उंच इमारती पाहून अचंबा वाटला. म्हणजे त्यांनी ते कधीच बघितलं नाही, आणि जे बघितलं ते बघितल्यानंतर त्याला नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. या दृष्टीने हा वाक्प्रचार घेतला जातो मित्रांनो. पुढे जाऊया. तहान भूक हरपणे. तहान भूक हरपणे म्हणजे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे मित्रांनो, कामात खूप तल्लीन होणे. त्याचा दुसरा अर्थ घेता येईल आपल्याला, कामात गुंगून जाणे. कामात तल्लीन होणे किंवा कामामध्ये गुंगून जाणे. आणि त्याचा वाक्यात उपयोग या पद्धतीनं करता येईल, आवडते चित्र काढताना हेमा तहान भूक हरपली. किंवा आवडता चित्रपट बघताना हेमा तहान भूक हरपली. काही करता येतं. किंवा आवडते संगीत ऐकताना, म्हणजे तुम्हाला जे प्रिय काम असतं ते काम तुम्ही करत असतानाच तहानभूक हरपता. नसता एखादं काम करू वाटत नाही, त्यावेळेस माणसाचं तहानभूक हरपल का? नाही. तर आवडतं काम करताना माणूस जनरल म्हणजे तुम्ही कोणताही वाक्प्रचार तिथे घेऊ शकता. पुढे जाऊया. एकजीव होणे. एकजीव होणे. एकजीव होणे म्हणजे काय? तर एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होणे, आपुलकी वाटणे, असा देखील त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. एकजीव होणे, एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होणे, किंवा आपुलकी वाटणे, आपलेपणा वाटणे, जवळीकता वाटणे, असं देखील म्हटलं तर चुकीचं ठरत नाही. आणि याचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे, दीपक नवीन शाळेत 1 महिन्यातच वर्गातील मित्रांशी एकजीव झाला. दीपक नवीन शाळेत 1 महिन्यातच वर्गातील मित्रांशी एकजीव झाला. तुम्ही 1 महिना वापरा किंवा 1 आठवडा जरी म्हटला तरी फरक पडत नाही. ओके, पुढे जाऊया. भरास येणे. हा पण वाक्प्रचार तुमच्यासाठी नवीन आहे. भरास येते, बरेचसे नवीन आहे मित्रांनो वाक्प्रचार. भरास येणे म्हणजे काय? तर भरास येणे या शब्दाचा अर्थ आहे उठून दिसणे. म्हणजे काय उठून दिसणं? भरास येणे म्हणजे काय? तर बघा, साधी सोपी गोष्ट आहे. आपण म्हणतो की आता पीक खूप भरास आलेलं आहे. वाक्प्रचार आपण तसाच घेतलेला आहे. चांगला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिके भरास आली आहेत. चांगला समाधान म्हणजे चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पिकं उठून दिसायला लागली, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, भरास आली. तर या पद्धतीने आपण हा वाक्प्रचाराचा अर्थ वाक्यात उपयोग घेऊ शकतो. तंद्री लागणे. खूप चांगला वाक्प्रचार आहे मित्रांनो. तंद्री लागणे. एखादं काम करत असताना तंद्री लागून जाते माणसाला. तर याचा वाक्प्रचार आहे, वेगवेगळ्या विचारात गुंग होणे, जगाचा विसर पडणे. वेगवेगळ्या विचारात, समजा तुम्ही एखादी कादंबरी वाचताय, त्या कादंबरीत एखादा नायक आहे, किंवा एखादी कथा वाचताय, त्या कथेत एखादा नायक आहे, त्याच्या जागेवर आपण आहे असं समजून वाचायला लागल्यावर एकदम तंद्री लागते माणसाला. आजूबाजूला आईनं आवाज दिला की वडिलांनी आवाज दिला, ते लक्षात येत नाही, मग तंद्री लागणे. वेगवेगळ्या विचारात गुंग होणे, जगाचा विसर पडणे, आवडते गाणे ऐकताना बऱ्याचदा तंद्री लागते. ओके, किंवा आवडती कादंबरी वाचताना माझी तंद्री लागली असं म्हणलं तरी चूक ठरणार नाही. किंवा तुम्ही कादंबरीचं नाव पण लिहू शकता, लिहायचं तर. बावरून जाणे. बावरून जाणे. बावरून जाणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ काय? गोंधळून जाणे, काय करावे हे न समजणे, असं देखील म्हणलं तरी चूक नाही. म्हणजे तुम्ही गोंधळून जाणे असा त्याचा अर्थ लिहू शकता, किंवा काय करावे हे न समजणे असा देखील त्याचा अर्थ लिहू शकता. आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करता येईल आपल्याला, खेड्यातील राजू
मुंबईतील गर्दी पाहून बावरून गेला. खेड्यातला राजू मुंबईतली गर्दी पाहून बावरून गेला. म्हणजे काय, तो गोंधळून गेला, काय करावं त्याला समजाना. तर या पद्धतीने खेड्यातील राजू मुंबईतील गर्दी पाहून बावरून गेला, किंवा शहरातील गर्दी पाहून, असं काही लिहू शकता तुम्ही. तक्रारीचा सूर लावणे. तक्रारीचा सूर लावणे याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे तक्रार करणे, गराणे मांडणे. तक्रार करणे, गराणे मांडणे. बघा, मुलांच्या अति मोबाईल वापराचा पालक तक्रारीचा सूर लावतात. मुलांच्या अति मोबाईल वापराचा पालक तक्रारीचा सूर लावतात. म्हणजे जनरल तक्रारीचा म्हणजे एक प्रकारे ती गराणं मांडलेलं आहे त्यांनी. लागण होणे. लागण होणे याचा अर्थ काय होतो? तर बघा, संसर्ग होणे. लागण होणे म्हणजे काय? संसर्ग होणे. स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर रोगाची लागण होऊ शकते. स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर रोगाची लागण होऊ शकते. पुढे 14वे रत्न दाखवणे. 14वे रत्न दाखवणे हा नवीन वाक्प्रचार आहे आणि खूप म्हणजे भाषेला खूप सौंदर्य देणारा वाक्प्रचार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे की त्या 14 ह्या अंकाचा आणि वाक्प्रचाराचा काही संबंध नाही बरं का. 14वे रत्न दाखवणे, कडक शिक्षा करणे. 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? कडक शिक्षा करणे. आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला घेता येईल, चोरी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी पकडून 14वे रत्न दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. किंवा तुम्ही इतकं लंब नसलं घ्यायचं, तर चोरी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी पकडून 14वे रत्न दाखविले, एवढं म्हटलं तरी हा वाक्प्रचारचा वाक्यात उपयोग व्यवस्थित झाला तुमचा. ओके, पुढे जाऊ मित्रांनो. अंगाचा तीळपापड होणे. अंगाचा तीळ आणि पापड दोन्ही वाक्य आल्या, दोन्ही शब्द आले आणि त्या दोन्हीचा मिळून एक शब्द झालेला आहे आणि खूप छान आहे, नवीन आहे तुमच्यासाठी. अंगाचा तीळपापड होणे. आई बोलता बोलता बोलते, काय अंगाचा तीळपापड करायला तू एवढा, असं म्हणत नाही का? तर ते त्या अर्थाने आहे अंगाचा तीळपापड होणे. खूप राग येणे, संतापणे. अंगाचा तीळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप राग येणे, किंवा त्यालाच आपण संतापणे असं देखील म्हणू शकतो. दिनेशच्या हातात दिवसभर मोबाईल पाहून आईच्या अंगाचा तीळपापड झाला. दिनेशच्या हातात दिवसभर मोबाईल पाहून आईच्या अंगाचा तीळपापड झाला. पुढचा वाक्प्रचार आहे मित्रांनो, गर्क असणे. गर्क असणे. तर गर्क असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एखाद्या कामात तल्लीन होणे, कामात मग्न होणे. एखाद्या कामात तल्लीन होणे, कामात मग्न होणे. आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे, अविनाश आवडती कादंबरी वाचण्यात गर्क झाला. अविनाश आवडती कादंबरी वाचण्यात गर्क झाला म्हणजे तो कामात मग्न झाला, तो तल्लीन झाला. किंवा इथं नुसतं तल्लीन होणे असं लिहिलं तरी चालतं. त्याचा अर्थ गर्क होणे, तल्लीन होणे, गर्क होणे, कामात मग्न होणे, किंवा नुसतं गर्क होणे, मग्न होणे. या कामात नाही शब्द घेतला तरी चालतो. तर गर्क होणे खूप चांगला वाक्प्रचार मित्रांनो. पुढे जाऊया, गट्टी जमणे. गट्टी जमणे म्हणजे काय? आपण म्हणतो माझी नीची आता चांगली गट्टी जमली. मैत्रिणी म्हणतात किंवा मित्र म्हणतात माझी नीची गट्टी जमली. तर गट्टी जमणे म्हणजे त्याचा अर्थ आहे गाढ मैत्री होणे, घनिष्ठ संबंध निर्माण होणे. आणि त्याचा अर्थ आहे पूजा आणि गीताची गट्टी जमली. पूजा आणि गीताची गट्टी जमली. पुढचा वाक्प्रचार आहे डोळ्यात तेल घालणे. डोळ्यात तेल घालणे. डोळ्यात तेल घालणे म्हणजे काय? तर त्याचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे बारीक लक्ष ठेवणे, किंवा त्यालाच आपण दुसरा अर्थ घेऊ शकतो, अतिशय जागरूक राहणे. डोळ्यात आपण नाही म्हणतो का रात्र डोळ्यात तेल घालून काढली आम्ही, तर का याचा अर्थ काय? बारीक लक्ष ठेवलं किंवा अतिशय जागरूक राहून आम्ही जागलोत रात्री. तर काय याचं वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करता येईल? देशाच्या सीमेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देतात. देशाच्या सीमेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देतात, किंवा डोळ्यात तेल घालून संरक्षण करतात असं म्हटलं तरी चालते. ओके, पुढे जाऊ मित्रांनो. हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे आणि त्याचा अर्थ आहे फसवून निघून जाणे, किंवा युक्तीने सुटका करून घेणे.
फसवून निघून जाणे किंवा युक्तीने सुटका करून घेणे. आणि या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो, चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला म्हणजे तो गायब झाला, निघून गेला. तो पोलिस म्हणजे प्रत्यक्षात हातावर तुरी दिल्या का, तर नाही, तो वाक्प्रचार आहे तसा. आणि मित्रांनो, जनरल हाही वाक्प्रचार जो आहे ना, की खूप वेगळ्या पद्धतीनं म्हणजे फसून निघून जाणे हा पहिलं झालं. पहिल्याचं हे बघा, आता फसून निघून जाणे ह्या अर्थाच्या अनुषंगाने हा वाक्प्रचार येऊ शकतो. चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाली म्हणजे फसून निघून गेली. आणि त्याची दुसऱ्या बाजूनं हे दोन वेगवेगळ्या पद्धतीनं वाक्प्रचार वापरला जातो. दुसरी बाजू युक्तीने सुटका करून घेणे, म्हणजे एखाद्या संकटात तुम्ही सापडात, तर युक्तीने तुम्ही कशी सुटका करून घेतली. उदाहरणार्थ इथं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन स्वतःची सुटका करून घेतली. हातावर तुरी देऊन सुटका करून घेतली म्हणजे या पद्धतीने घेतला जातो. म्हणजे गनिमी काव्याच्या दृष्टीने युक्ती करणे. ओके, पुढे हातचा मळ असणे. हातचा मळ असणे म्हणजे काय, आपण बोलतो ते काय लगे एवढं अवघड आहे, माझ्या हातचा मळ आहे ती गोष्ट म्हणजे काय, तर त्या शब्दाचा अर्थ आहे एखादी कठीण बाब सहज करणे, एखाद्या कामावर प्रभुत्व असणे. म्हणजे एखाद्या कामावर तुमचं खूप प्रभुत्व आहे, तुम्हाला ती गोष्ट इतरांना खूप किचकट वाटते पण तुम्हाला ती सहज वाटते. या पद्धतीनं अशा वेळेस हा वाक्प्रचार वापरला जातो. आणि त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो आपण. कठीण गणित सोडविणे मंजुषाच्या हातचा मळ आहे. कठीण गणित सोडवणे मंजुषाच्या हातचा मळ आहे. किंवा संगणक वापरणे माझ्या हातचा मळ आहे, असं देखील वापरू शकतो मित्रांनो. पुढचा वाक्प्रचार पाहू. वकील पत्र घेणे. वकील पत्र घेणे याचा अर्थ आहे एखाद्याची बाजू घेणे, एखाद्याचे समर्थन करणे. आणि राहुल नेहमी अक्षयचे वकील पत्र घेतो, या पद्धतीने याचा वाक्यात उपयोग करता येईल. राहुल नेहमी अक्षयचे वकील पत्र घेतो. मित्रांनो, पुढचा वाक्प्रचार आहे प्रतिकार करणे. प्रतिकार करणे आणि ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे विरोध करणे. प्रतिकार करणे म्हणजे काय, विरोध करणे. आणि त्याचा वाक्यात उपयोग करता येईल सैनिकांनी शत्रूच्या हल्ल्याचा प्रतिकार केला, म्हणजे त्यांनी विरोध केला, जशाला तसं उत्तर दिलं, असा त्याचा अर्थ होतो. प्रतिकार करणे, विरोध करणे. सैनिकांनी शत्रूच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. पुढचा आहे बढाई मारणे. बढाई मारणे. आता हा वाक्प्रचार बघा, याचा अर्थ आहे अवास्तव गप्पा मारणे, फुशारकी मारणे, हा त्याचा अर्थ होतो. आणि आमच्या शेजारचे काका प्रत्येक बाबतीत खूप बढाई मारतात, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त गप्पा मारायच्या. समजा त्या आजोबाचा नातू कामाला जातो आणि त्याला गृहीत धरा पेमेंट अगदी समजा 10,000 आहे, आजोबा सांगतोय माझ्या नाताला 25,000 रुपये पगार आहे, म्हणजे बढाई मारायची. काही घेणं देणं नाही, कोणी त्यांना पैसे मागत नसतं, काही नसतं, पण त्या काही काही लोकांना फुशारक्या मारण्यात, बढाई मारण्यात खूप मोठेपणा वाटतो आणि ते तसे मारतात. अशा वेळेस बढाई मारणे आहे त्याच्यापेक्षा एखादी परिस्थिती अवास्तव सांगणे, या दृष्टीनं बढाई मारणे या शब्दाचा हा वाक्प्रचार वापरला जातो मित्रांनो. री ओढणे. री ओढणे म्हणजे काय, हा नवीन वाक्प्रचार आहे. दुसऱ्याच्या मतानुसार चालणे, एखाद्याचे समर्थन करणे. री ओढणे म्हणजे काय, समर्थन करणे त्याच्या मताचं किंवा दुसऱ्याच्या मतानुसार चालणे. आणि त्याचा वाक्यात उपयोग करता येईल गणेश नेहमी मोहनची री ओढतो. गणेश नेहमी मोहनची री ओढतो म्हणजे गणेश नेहमी मोहनची बाजू घेतो. सडेतोड बोलणे. सडेतोड बोलणे आपण नाही म्हणतो का, त्याला भारी माणूस आहे बरं, डायरेक्ट सडेतोड बोलतो, तो कोणाची काही ठेवत नाही. तो सडेतोड बोलतो म्हणजे काय करणे, त्या वाक्याचा अर्थ काय, स्पष्ट बोलणे, तोंडावर स्पष्ट बोलणे, की नाही असं असं आहे, जे काय ते स्पष्ट बोलणे, याचा वाक्यात उपयोग आहे. माझे वडील नेहमी सडेतोड बोलतात, एवढंच लिहिलं तरी चालतं तुम्ही हा, किंवा त्याच्या पुढे अजून घेऊ शकता, त्यामुळे लोक त्यांचा आदर करतात. पुढं वाक्य असं करू शकतात, किंवा माझे वडील नेहमी सडेतोड बोलतात आणि इथं पूर्णविराम दिला, इथं वाक्य संपवलं तरी अडचण नाही. पुढं आहे बळ देणे. बळ देणे म्हणजे काय, आधार देणे, पाठिंबा देणे. आणि याचा वाक्यात उपयोग करता येईल आपल्याला संकटकाळी मित्रांनी मला खूप बळ दिले. संकटकाळी मित्रांनी मला खूप बळ दिले. याचा दुसरा वाक्प्रचार करता येईल आपल्याला वाक्यात उपयोग या वाक्प्रचाराचा. आई वडील लेकरांना बळ देतात. आई वडील लेकरांना बळ देतात, या पद्धतीनं. पुढचा वाक्प्रचार आहे
देखभाल करणे. देखभाल करणे आणि याचा अर्थ आहे काळजी घेणे. देखभाल करणे याचा अर्थ काय आहे? काळजी घेणे. निलेश आजी आजोबाची देखभाल करतो. निलेश आजी आजोबाची देखभाल करतो. याचा दुसरा वाक्प्रचार करता येईल आपल्याला. सुमन झाडांची नेहमी देखभाल करते. म्हणजे काय करते? सुमन झाडाची काळजी घेते. पाणी घालणं, इतर प्राण्यांपासून याच्यापासून संरक्षण करणं, गरज आहे तेव्हा लंबे जाणाऱ्या नको असलेल्या फाट्या काय छाटणं, हे सुमन काम करते. म्हणून सुमन झाडांची नेहमी निगा करते. अशा प्रकारे देखभाल करणे हा वाक्प्रचार आपण वाक्यात उपयोग करू शकतो. मित्रांनो, या पद्धतीने आपण संपूर्ण वाक्प्रचार बघितलेले. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.